नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. सामदाम दंडभेद वापरून सत्ता टिकवण्याची भाषा असं सामनामधून अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीवरती खरमरी टीका करण्यात आली आहे. बैठकीची अफवा पसरवणं हा भेद नीतीचा प्रकार आहे. राज्याचं सरकार कमकुवत करण्याचा हा डाव आहे. वैफल्य, निराशा यामुळे भाजपचं पित्त खवळलंय. भाजपनं गुप्त आजारातून लवकर बरं व्हावं. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवरती टीका करण्यात आली आहे. अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीवरती सुद्धा सामनातून ही टीका. राज्याचं सरकार कमकुवत करण्याचा हा डाव आहे अशी टीका सामनातून आज करण्यात आली आहे. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात सामनाच्या अग्रलेखामध्ये आज काय म्हटलंय. पित्त का खवळतंय या मथळ्याखाली फडणवीसांचं राज्य महाराष्ट्रात असताना सामदाम दंडभेद वापरून सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा सामदाम दंडभेद इतरांच्या हातीही असू शकतो, तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणं हा त्याच भेदनीतीचा प्रयोग आहे. अर्थात त्यातून काय साध्य होणार? शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करून महाराष्ट्राचं सरकार कमकुवत करायचं असं भाजपचे डावपेच आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे दाबदबाव आणि राज्यपालांचे विशेष सहाय्य घेऊन सुद्धा महाराष्ट्र सरकार जागचं ढिम्म हलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांना वैफल्याचा आजार जडलाय. सध्या श्री पवार थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होते, पण वैफल्य आणि निराशा यामुळे पित्त खवळलंय ते म्हणजे भाजपाचं. पवार लवकरच बरे होऊन कामाला लागतील. भाजपनं सुद्धा गुप्त आजारातून लवकरात लवकर बरं व्हावं अशी टीका सामनामधून भाजपवरती करण्यात आली आहे. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. विवेक, सामनामधून ही प्रतिक्रिया आलेली आहे पवार आणि अमित शहा यांच्या भेटीवरती, काय आणखी सांगाल? गेल्या आठवड्यामध्ये गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कथित भेट अहमदाबादमध्ये झाली असं वृत्त पसरलेलं होतं. त्याच्यामुळे राज्याच्या सरकारच्या स्थिरतेला काही धोका आहे का अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर शरद पवार यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया होणार आहे आणि त्यावर स्फोटी करत भारतीय जनता पक्षावर शरसंधान साधणारं अग्रलेख संजय राऊत यांनी दिलाय आणि त्याला पित्त का खवळतंय असं नाव दिलेलं आहे. या सगळ्या याच्यात मुळात शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झालेली आहे अशा पद्धतीची बातमी एका वृत्तपत्रानं दिलेली होती. त्यामुळे राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारचं नेमकं काय होणार याबद्दलचे देखील तर्कवितर्क केले जात होते. अमित शहा यांनी त्यातच काही गोष्टी सार्वजनिकरित्या सांगितल्या जात नाही असं म्हणत या गोष्टीतला सस्पेन्स वाढवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ही भेट झालीच नाही असं म्हणतोय. तरी देखील या भेटीवरचं संशयाचं धुकं काही दूर होत नाहीये आणि म्हणूनच या निमित्तानं भारतीय जनता पक्ष शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे आणि त्याद्वारे राज्यातलं महाविकास आघाडी सरकार अस्थिर करू पाहण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप आता सामनाच्या या अग्रलेखातून करण्यात आलेला आहे. आणि या निमित्तानं पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष सत्तेच्या मागे कसा लागलेला आहे अशा पद्धतीची एक टीका संजय राऊत यांनी केलेली आहे. अर्थात ही भेट भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची झालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रश्नचिन्ह निर्माण होईल की शिवसेना नेते ह्या गोष्टीकरता इतक्या आटापिटानं लिखाण का करताहेत. यापूर्वी देखील जेव्हा युपीच्या अध्यक्षपदाबद्दल शरद पवार यांचं नाव संजय राऊत यांनी सुचवलेलं होतं त्यावेळेस देखील काँग्रेसनं हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते आहेत का अशा पद्धतीची टीका केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधले जे मतभेद आहेत ते या निमित्तानं येत आहेत आणि शरद पवारांचं ऑपरेशन आणि ही कथित भेट याच्यावरून भारतीय जनता पक्षावर संजय राऊत यांनी टीका केलेली आहे. बिलकुल. आणि यामध्ये राज्याचं सरकार कमकुवत करण्याचा डाव आहे आणि याआधीही बरेच प्रयत्न झालेले आहेत. मात्र महाराष्ट्रातलं सरकार किंवा महाविकास आघाडीचं सरकार काही ढिम्म हालत नाही आहे पाहून आता भाजपनं वेगवेगळ्या युक्त्या सुरू केलेल्या आहेत असा एकंदरीतच संजय राऊत यांचा निशाणा. आणि त्यामुळे सामनाच्या अग्रलेखातून भाजपवरती करण्यात आलेली ही सडकून टीका आणि बैठकीची अफवा पसरवणं. आता विवेक, आधी अमित शहा म्हणालेत की जर भेट झाली असेल तर त्यातून सगळंच हे काही उघड करायचं असतं असं नाही असं म्हणाले होते. मात्र यावरती आपण बोलूयातच. मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेत फोन लाईनवरती. दरेकरजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आता अमित शहा आणि शरद पवार यांच्या कथित भेटीवरून सामनातून करण्यात आलेली भाजपवरती सडकून टीका झाली आहे. वैफल्यग्रस्त झालेत, निराशा पसरलेली आहे आणि म्हणूनच असे आरोप केले जात आहेत. राज्यातलं सरकार कमकुवत करण्याचा डाव आहे भाजपचा, असं संजय राऊत यांचे आरोप. सामनामधून
भारतीय जनता पार्टीच्या कौतुकाची अपेक्षा करायचं काही कारण नाही. आणि सामनामधलंच वक्तव्य दररोज वैफल्यानेच ग्रासलेलं असतं. सत्ता जाईल की काय या भीतीनं आम्ही मजबूत आहोत असे वेगवेगळे विषय घेऊन दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सामन्यातनं रोज त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला निघेल. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं पित्त खवळायचं काहीच कारण नाही. शांत चित्तानं या ठिकाणी जर माहिती घेतली तर पवार साहेबांशी राऊत साहेब तर रोज जवळपास बोलत असतील. त्याच्यामुळे खरं खोटं आहे ते विचारून सांगून टाकायचं. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला अशा प्रकारे कंड्या पिकवायचं काहीच कारण नाही, किंवा अशा प्रकारे खोटं सांगून काय साधणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं रोज असा एक दिवस नाही की सामनामधला भारतीय जनता पार्टीवर जर लिहिलं नाही तर त्या ठिकाणी राऊत साहेब स्वस्थ बसू शकतील. जी, प्रवीण दरेकरजी खूप धन्यवाद. तुम्ही टीव्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर भाजपवरती करण्यात आलेले हे आरोप संजय राऊत यांच्याकडून सामनामधून, तर त्यावरती प्रवीण दरेकरांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली. राज्यातलं सरकार कमकुवत करण्याचा डाव आहे आणि शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर भाजपवरती करण्यात आलेली ही टीका सामनामधून. त्यामुळे भाजपचं कौतुक सामनामधून